असं गेलं काय असतं आज आवाज लईच बरी गेला बघा साध्यामध्ये श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः तू कयासी झाली कैसी गती संसारी पाविली नाना विपत्ती ते संकलित सांगतो यतामती तरी श्रादर श्रोते परिसाजी लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे महायोगपीते तदेवीमरत्यं वरं पुण्डरीकाय दत्तो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दुपारच्या सत्रामधील चालू असलेली कथा जगद्गुरु देहू निवासी छत्रपती शिवाजीरायांचे धर्मगुरु वैराग्याचे महामेरू असे असणारे महान वैष्णव भक्त जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र चालू आहे आणि मग चालू असताना उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला या न्यायानं आज खर तर कसं तर साधू संत येती घरा तुळशी दिवाळी दसरा या न्यायानं परिसरातील ज्ञानव्रत वयोव्रत तपोव्रत असणारी मंडळी या ठिकाणी आले त्या व्यासपीठाच्या अधिष्ठान मूर्ती असणारी त्यांच्या चरणावरती नतमस्तक बाहेर गावून आलेल्या सर्व आमचे मार्गदर्शक सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। कथा अगदी गोड आहे, कथा अगदी रसाळ आहे आणि सांगणारे थोडेच गोड होते। आता त्यांच्या पुढं सांगण्याचा योग दुष्काळ पडलेला आहे। दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे त्या ठिकाणी पत्नी मुलगा शांत झालेला आहे, अंत झालेला आहे त्यांचा आणि मग त्या ठिकाणी दृष्टांत द्यायला लागले कसं तर त्रिविध ताप असणारा आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा असणारे त्रिविध ताप आणि ह्या त्रिविध तापामध्ये काय तर तुम्ही आम्ही पोळलेलो आहोत आणि म्हणून त्रिविध तापापासून जर त्या ठिकाणी सुटका करून घ्यायचा असेल तर त्याला एकमेव मार्ग आहे कुठला तर भगवंताचं नाव आणि म्हणून अशा असणारा त्रिविध ताप त्या भोळ्या शंकरांचं उदाहरण दिलं कसं तर समुद्र मंथनाच्या वेळी त्या वासुकी नावाच्या सापाच्या मुखामधून हलहाल नावाचं विष त्या ठिकाणी बाहेर आलं आणि आल्याच्या नंतर भगवान भोळ्या शंकराने ते ग्रहण केलं। ग्रहण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दाह होत होता, दाह कमी करण्यासाठी डोक्यावरती चंद्र घेतला, शिरे त्या ठिकाणी कसं तर जटेमध्ये गंगा धारण केली, गळ्यामध्ये साप धारण केला कारण एवढं शांत त्या ठिकाणी शांती कसं तर शीतलतेचं प्रतीक किंवा ज्यांना आपण शीतलतेचं प्रतीक म्हणू हे सर्व कार्य त्या ठिकाणी केलं पण शित्या असताना दाह कमी होत नव्हता, तो त्रिताप ताप जो आहे तो त्रास कमी होत नव्हता आणि मग मात्र
त्यामध्ये कसं तर नाम साराचे सार अशा असणार भगवान प्रभू रामांचं नाम त्या ठिकाणी घेतलं आणि नामाचं त्या ठिकाणी रामाचं नाव धारण घेतलं आणि घेतल्याच्या नंतर भोळ्या शंकराचा दाव त्या ठिकाणी कमी झाला आणि म्हणून त्याच वेळेला एवढं त्या ठिकाणी दुःख होत आहे एवढ्या दुःखामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे आणि म्हणून तुका म्हणे घालून तयावरी भार वाहू हा संसार देवापायी या न्यायनं त्या ठिकाणी काय तर ठेविले आनंदे तैसा तैसेची राहीन चित्त असू द्यावे समाधान या न्यायनं भगवंत जो काही करेल करता हरता तो आहे वृक्षाची पाने हलेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे अहो त्या ठिकाणी झाडाचे पान सुद्धा त्याच्या हातात त्या ठिकाणी सत्तेनं चालताय आणि मग दारिद्र्य दुःख कसं तर संसार आहे किंवा मनुष्य जन्म आहे जन्माला नंतर सुख आहे दुःख येणारच आहे आणि म्हणून दुःखामध्ये हरळून न जाता किंवा त्या ठिकाणी दुःखामध्ये हुरपुन न निघता भगवंताच्या नावाचा धावा भगवंताचं नाव त्या ठिकाणी कोण तर माझे तुकोबाराय घ्यायला लागले आणि मग काय झालं 13वे वर्षी पितयाने संसार गळा घातला जाणे तेथे दक्ष येता दिसोन सावधान वडिलाची आणि मग जगत गुरु तुकोबाराय विचार करतायत वयाच्या 13व्या वर्षी माझ्या वडिलांनी बोलोबाजीने माझ्या त्या ठिकाणी खांद्यावरती संसाराचं ओझं दिलं ओझं दिल्याच्या नंतर मी तो प्रयत्न केला करताना वडिलांना माझ्यावरती विश्वास वाटला की हा त्या ठिकाणी माझा प्रपंच समोर येईल आणि मग त्यांना समाधान वाटलं त्यांनी तो असणारा जो काही संसाराचा भार आहे तो माझ्यावरती घातला असा विचार तुकोबाराय करतात 17वे वर्षी तत्वता क्रमोनी गेली माता पिता वडील बंधूची कांता ही अवचिता निवाली आणि मग कसं तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि म्हणून देह नाशिवंत आहे देहाचा भरवता नाही आणि हाच न्यायनं देह काळाचा आहे काळ त्या ठिकाणी माझ्या माता पित्याने त्या ठिकाणी घेऊन गेला पुढे जाऊन सांगायला लागले जी असणारी बंधूची कांता म्हणजे भावाची पत्नी होती ती सुद्धा त्या ठिकाणी निमाली तिचा सुद्धा त्या ठिकाणी अंत झाला अशा पद्धतीने तुकोबाराय बोलतात 18वे वर्षी जाण सावजी गेला तीर्थाटना त्याच्या वियोगे करून जाण शोक निज मना वाटत आणि म्हणून पुढे सांगायला लागले 18वा वर्ष त्या ठिकाणी आलं पाहता पाहता माझ्या 18 वर्ष झाल्याच्या नंतर जो माझा मोठा बंधू होता त्याचं नाव सावजी होतं तो त्या ठिकाणी विरक्त झाले विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता किंवा कर्म धर्म यांचा झाला नारायण त्यांचे पावन तिन्ही लोक याने विरक्त झाले आणि ते त्या ठिकाणी तीर्थाटनाला गेले अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे दुःख माझ्या पुढे येत गेले येत आहे चालत आहे आणि मग आता तुकोबाराय काय करतात विसाव्यात पुत्र कांता स्वयमेव देखो वियोग करून संसारी धरला हाव आता येतो मन विटावे मग देवादी देवे काय केले 20वा वर्ष त्या ठिकाणी लागल्याच्या नंतर दुःख काही संपत नव्हतं माझी पत्नी माझा पुत्र त्या ठिकाणी त्या दुष्काळामध्ये होरपळून त्या ठिकाणी अन्न 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 म्हणून माझा असणारा त्यांचा अंत झाला अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे दुःख माझ्यावर येत आहेत किंवा तुकोबारायावर येत आहेत आणि मग तुकोबाराय आता काय करावं अशा पद्धतीचा विचार मनामध्ये येतोय एकांतामध्ये विचार करताय आणि मग पुढे काय करतात विसाव्यात विपरीत काळ हो यासी पातला
काळ बाबा. तेव्हा निघताचे दिवाळे सोयी रे सकाळ हाच ती आणि मग पुढे जाऊन सांगायला लागले 20व्यामध्ये किंवा वयाच्या 20व्या वर्षी तुकोबाराया दिवाळखोरीला निघाली किंवा दिवाळ त्यांचं निघाल्याच्या नंतर सकळ जण जे आहे ते जण हसायला लागलं. कसं तर सोयी रे सज्जन जे त्या ठिकाणी आपताय ते सर्वजण हसायला लागले. कसं तर सुख के सब साथी दुःख मेनारे कोई. अशा पद्धतीनं सुखामध्ये सर्वजण साथ देत आहेत. सर्व हा माझा तो माझा असं म्हणताय. पण दुःख जर आलं तर दुःख आल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा माझा नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सर्वजण असणारी इच्छा करतायत किंवा असं होत आहेत. आणि मग सर्व सगळं असते आपतेष्ट सोयरे सखे सर्वजण हसायला लागले माझ्यावरती असा विचार तो कमाने करतायत. आणि मग पुढे काय झालं. अज्ञानात प्रकृती ते त्रिनिश्चित केली निमाली अन्नान्न करीत महामोह पुत्र समस्त लौकिक विपरीत हे वार्ता. आणि म्हणून पुत्र गेला पत्नी गेली कशासाठी कशामुळं तर अन्न 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 म्हणून त्या ठिकाणी गेली. आणि यामध्ये कसं तर पित्याचं आणि पतीचं कार्य आहे काय तर आपल्या पुत्रांचं आणि पत्नीचं सांभाळ करणं. त्यांना ज्या काही गरजा लागतात त्या गरजा त्यांना पुरवणं हे त्या पित्याचं किंवा असणाऱ्या पतीचं कार्य आहे. हे सुद्धा माझ्याकडून झालं नाही. आणि म्हणून माझी पत्नी माझा पुत्र त्या ठिकाणी अन्न 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 म्हणत प्राण त्याग दिला प्राण सोडला. अशा पद्धतीचा विचार तो कोबाराय करतायत. आणि हे सर्व विपरीत त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीने लोक सुद्धा बोलतायत. आणि पुढे काय होते. पूर्वार्ध संपलाय शिरती दुःखे देखिले नाना रीती संसाराची आशा होती ही भ्रांती निरसली. आणि म्हणून अशा पद्धतीनं पूर्वार्ध म्हणजे वयाच्या 21 वर्षापर्यंत झालेला सर्व वृत्तांत भ्रांतीमध्ये गेलाय. संसाराची चिंता कसं तर दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. सुखाचा त्या ठिकाणी कसलंच आपल्याला सुख जीवनामध्ये नाहीये. दुःख 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 आणि दुःख दुःख जीवनामध्ये आहे. अशा पद्धतीचे जगद्गुरु तुकोबारायांना एवढा त्रास व्हायला लागला. आणि मग पुढे काय झालं. अविद्या रात्री सरोने जाता ज्ञान प्रकटे अवचिता त्याने साधकाची चित्ता आनंद सर्वता न समाये. आणि म्हणून अज्ञानाची असणारी रात्र किंवा अंधाराची रात्र त्या ठिकाणी अज्ञान रूपी अंधाराची रात्र जावी आणि ज्ञान रूपी दिवस उगवावा. अशा पद्धतीनं कसं तर लोखंड आहे. किती जरी गंजलेलं लोखंड असेल आणि त्या गंजलेल्या लोखंडाला त्या ठिकाणी परिसराचा स्पर्श जरी झाला तरी जसं सोनं त्याचं होतं त्याने ना अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी त्या ठिकाणी उजेड झाल्याच्या नंतर आनंद त्या ठिकाणी होतो. त्याने ना पुढे काय होते. समुद्र मंदित त्यावेळा विभुदांची श्रम झाला शेवटी अमृत पाहता डोळा आनंदला शचिनाता. समुद्र मंथनाचा विषय सांगायला लागले. महाराज समुद्र मंथन झालं का. समुद्र मंथन झालं का. त्या ठिकाणी दुर्वास नावाचे ऋषी हत्तीवरून येत होते आणि येताना राजा इंद्र त्या ठिकाणी आला.
त्या ठिकाणी माळ जी होती ते दुर्वासाला न टाकता हत्तीच्या गळ्यामध्ये टाकली आणि ह्यामुळे दुर्वासाला राग आला. त्यांनी सकळ अंतरी जे संपत्ती आहे इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये बुडवली किंवा बुडवण्याचा शाप दिल्याच्या नंतर संपत्ती त्या अंतरे समुद्रामध्ये बुडाली. इंद्र त्या ठिकाणी कासावीस व्हायला लागला आणि मग सकळ देव मिळून त्या ठिकाणी समुद्र मंथन करताना त्या ठिकाणी समुद्र मंथन करताना 14 रत्न त्या ठिकाणी प्राप्त झाले. सर्व करता अमृत ज्यावेळेस त्या ठिकाणी प्राप्त झालं त्यावेळेस सर्व देवतांना जसा आनंद व्हावा त्या ठिकाणी अशा पद्धतीने आनंद झाला असं कवी कथे बोलतात. ही करता दरी कळसनी कष्ट वाटती तैक्षणी शेवटी नवनीत पाहता नयने घर चारगे संतोषे. आता त्या ठिकाणी तुमचं आमच्या घराचं उदाहरण सांगायला लागले. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगणे मार्गो. या न्यायानं दुधामध्ये तूप आहे पण तूप आपल्याला सहजासहजी काढता येत नाही. काय करावं लागतं तर दुधाला तापवावं लागतं, त्याला विरजन करावं लागतं, त्यानंतर त्याला मंथन करावं लागतं. मंथन केल्याच्या नंतर मात्र त्यामधून तूप प्राप्त होतं आणि तूप मिळाल्याच्या नंतर जेवढा आनंद त्या सुगरणीला त्या मातेला होते तेवढा आनंद कसा त्या आनंदाचं वर्णन करणं शक्य नाहीये. अशा पद्धतीने कवी करते बोलतात. तरी कृषी कर्माची खटपट हे तरी बहुतची दिसी कष्ट शेवटी पीक येता घनदाट चित्ती कोणवट संतोषे. आणि म्हणून कवी करते पुढचं उदाहरण शेतकऱ्याचं देत आहे. शेतीमध्ये पीक येतं पण पीक येताना काय सरळ त्या ठिकाणी येत नाही. त्याला त्या ठिकाणी सुरुवातीपासून असणारी मेहनत सर्व करावी लागते आणि मेहनत केल्याच्या नंतर जर निसर्गाला साथ दिली आणि दिल्याच्या नंतर जर शेत त्या ठिकाणी भरून आलं तर शेतकऱ्याला किती आनंद होतो ते आनंद वर्णन करणं शक्य नाही असं कवी कधी या ठिकाणी बोलतात. कायुक्षी दंड गळिताचा चार तयासी गतीचा यासी फार शेवटी रूपासी येता साखर चवी खाणार दिसत पुढचं उदाहरण देत आहे ऊसाचं. आपण त्या ठिकाणी ऊस म्हणतो, साखर म्हणतो पण साखर काय सरळ येतं का? त्याला ऊसाला किती वेळा पाणी द्यावं लागतं, ते ऊस तोडून कारखान्यामध्ये यावं लागतं, तिथं विविध प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्यानंतर कुठं साखर प्राप्त होते. त्याने कसं तर एवढा असणारं उदाहरण अशा प्रकारचे उदाहरण कवी करते या ठिकाणी द्यायला लागले. तैसे प्रारंभी साधकासी दुःख परिणामी ते अनुतापे सुख ते अनुभवे जाणते सम्यक जानी विवेक जागविला. आणि म्हणून पुढे जाऊन म्हणत आहेत अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे उदाहरण या ठिकाणी देता येतील. परंतु जो सुरुवातीला दुःख सहन करतो त्याला सुखाची प्राप्ती होते. आपण सहज म्हणतो दगडापासून देव झाला, अहो त्याला टाकीचे घाव सोसावे लागले तेव्हा त्याला देवत्व आलं, देव पण आलं. त्याने ना दुःख प्राप्त झाल्याशिवाय किंवा दुःख सहन केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाहीये किंवा होत नाहीये. अशा पद्धतीने कवी करते बोलतात. स्वतः भाषणे बहुता दृष्टांत देणे कवीचे मत आता अनुसंधानाचे लावून चित्त ऐका निज भक्त भाविक हो. असं म्हणायला लागले दृष्टांत देणं हे कवी करते या ठिकाणी दृष्टांत देणं द्यावं लागतं. परंतु जे मुख्य असणारे कथा आहे किंवा मुख्य असणारं चरित्र आहे ते आपण सादर अशा पद्धतीचं चित्त घेऊन या ठिकाणी श्रवण करावं अशा पद्धतीची विनंती कवी करते श्रोते माय बापांना करतात. दारा पुत्र होता चिनाचे अनुताप झाला तुकयासे मग एकांती जाऊन उदास विचार मनात करीतसे. आणि म्हणून दारा म्हणजे पत्नी
कसं तर आई सोडते, वडील सोडते, आपलं नाव सोडते, आपलं आडनाव सोडते आणि एका व्यक्तीच्या भरवशावर ती मुलगी सासरी येते आणि आल्याच्या नंतर तिचा अंत झाल्याच्या नंतर काय वेदना होतात त्या वेदना जगत गुरु तुकोबाराया व्हायला लागल्या. ज्या ठिकाणी हातातल्या फोडाप्रमाणे जपावं असा असणारा पुत्र त्या ठिकाणी गेला आणि मग अतिशय दुःख व्हायला लागलं आणि उदास भक्तीनं तुकोबाराया एकांतामध्ये बसलेले आहे आणि बसल्याच्या नंतर काय करतात मने आता संसाराची भरोभरी करुणी पाहिली आजवरी तो अधिकची दुःखाची परी त्या कठोवरी आठवू आणि म्हणून उदास झालेल्या जगद्गुरु तुकोबाराया म्हणताय संसारात आतापर्यंत किती दुःख या ठिकाणी सहन केलं, काय काय दुःख झालं, किती यातना सहन कराव्या, कुठवर आपणारा हे दुःखाचा हा त्रास सहन करावा अशा पद्धतीचा विचार जगद्गुरु तुकोबाराया करतायत आणि मग पुढे काय करतात उगलताची निश्चित तो अधिची कळे दिसे आता देवी संसारी दुःखाचे पर्वत अनुभव प्रचिती आणि मग तुकोबाराया म्हणतायत कोळसा आहे किती जरी उगाळलं त्यामधून काळा रंग जाणार नाहीये किंवा तो काळाच आहे, काळाच राहणार आहे. त्याला उगाळण्यामध्ये व्यर्थ आपली असणारी एनर्जी, आपली असणारी ताकद त्या ठिकाणी घालण्यामध्ये अर्थ नाहीये. कारण संसार हा दुःख आहे. कसं तर संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आणि म्हणून संसार हा दुःख मूळ आहे, चहूकडे असणारा इंगळ आहे, कुठेही गेलं तर विश्रांती नाहीये. अशा पद्धतीचा विचार जगद्गुरु तुकोबाराया करतायत आणि मग तुकोबा काय करतात कणाचे बाजेवरी निद्रा निवांत लागेल जरी तरीच रोख्या संसारी स्वप्न दृष्टी देखी. आणि म्हणून पुढे उदाहरण देत आहेत, बाज आहे किंवा पलंग आहे, त्या पलंगावरती ढेकर म्हणजे चिरळ जर आले तर त्या ठिकाणी शांत झोप येत नाहीये. किती जरी आपण त्या ठिकाणी रात्रभर जरी जागरण केलेलं असो तरी सुद्धा जाग त्या ठिकाणी झोप येत नाही, कारण ते ढेकर झोपू देत नाही. आणि त्याच न्यायानं संसार हा त्या ठिकाणी दुःखानं झालेला आहे. किती जरी त्या ठिकाणी सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र दुःख काय आपल्याला त्या ठिकाणी सोडत नाही. अशा पद्धतीचा विचार तुकोबाराया करतायत आणि मग काय होते तरी बचनागाचे महुरपणा प्रथम रमेचे पाहुणे घेन परिणामी टगळेची मरणा सत्य जाण त्रिवाचा. आणि म्हणून पुढे उदाहरण देतात बचनाक दिसायला कितीतरी सुंदर जरी दिसला तरी मात्र त्याचं जे विष आहे ते विष त्या ठिकाणी चावा घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी विषापासून सुटका होत नाही. तशा पद्धतीनं संसार रूपी सर्प दाह किंवा संसार रूपी सर्प जर चावला तर त्यापासून सुटका नाही किंवा त्या ठिकाणी सुख मिळत नाहीये. अशा पद्धतीने बोलतात संसारी असता देव जोडणीचे प्रिय तरी शुक्र देव का होणी वळे बसती कडे कपाटी. कवी करता पुढे बोलतायत आपण त्या ठिकाणी भागवतामध्ये ऐकलो तर काय तर सुख त्या ठिकाणी सुख म्हणे किती बरं त्या ठिकाणी मातेच्या गर्भाच्या बाहेर यायला तयार नाही. कशामुळं तर बाहेर आल्याच्या नंतर हा संसार त्या ठिकाणी सोडणार नाहीये. अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी ते केले आणि अशा पद्धतीनं बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा पुढं पळायला लागले. कडे कपाटाला असणारे सुखदेव त्या ठिकाणी लपायला लागले. कशामुळं तर संसाराचा वारा लागला तर या ठिकाणी दुःख आहे. माझ्या आयुष्यात किती
तो हे वेचिले संसार भ्रांती आता उरल्या काळे निश्चिती रुक्मिणी पती भजावा. आणि म्हणून माझं आयुष्य कसं तर शतगुणी आयुष्य त्यातील अर्ध काय म्हणजे 50 वर्ष त्या ठिकाणी आपलं आयुष्य झोप्यामध्ये जाते आणि अशा असणाऱ्या 50 वर्षामध्ये बाकी काम आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आयुष्यामध्ये काय करावं किंवा किती त्या ठिकाणी संसारामध्ये जर केलं तर त्या ठिकाणी संपणार नाही. म्हणून देवे दिला देह भजना गोमाता, देवानं आम्हाला त्या ठिकाणी भजनासाठी हा देव दिला आणि म्हणून रुक्मिणी ती पतीचं भजन आपण करावं किंवा भजावा अशा पद्धतीचा विचार तुकोबा काय करता. तोही निश्चय करुण्याची ते जातसे भंबाना प्रता पर्वतावरती जेवी पतिव्रता निगता सती त्याग करती सर्वस्वी. आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार करताय की संसारामध्ये दुःख आहे आणि मग काय करावं आपण तर निश्चय केलेला आहे. कुठला तर भांब नाथ नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावरती जायचं आहे. पर्वतावरती त्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचं आहे. कशा पद्धतीनं कसं तर स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभवे नसे तुझ्या. जशा पद्धतीनं पतीची आज्ञा त्या ठिकाणी प्रमाण मानावं. नवे नवे कवी करते सांगतायत पती त्या ठिकाणी एखादा पती जर गेला शांत झाला किंवा देह त्याचा संपला तर त्याच्या पाठोपाठ सती जाणारी स्त्री जशा पद्धतीने कसलाच विचार करत नाही त्याच न्यायानं तुकोबाला संसाराचा विचार न करता भांब नाथ नावाच्या पर्वतावरती निघालेली आहे. मुंबाय बाप पुत्र वितन आगळी जय शेमनाथ भेटावया प्राणनाथ उडी अग्नीत घाली. ती सती जाणारी जी पत्नी आहे किंवा सती जाणारी स्त्री आहे त्या स्त्रीला स्वतःची आई आठवत नाही, वडील आठवत नाही, त्या ठिकाणी पुत्र आठवत नाही. कारण माझे पती गेले मला राहण्याचा अधिकार नाही असा विचार करून ती जसं प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये आपला देह समर्पित करते. त्याने तुकोबारे निघाले. वैशाची परी वैष्णव तुका पर्वतावरी जावोनी देखा अंतर्या ठोनी वैकुंठ नायका करुणाने का भाकरी. आणि म्हणून त्याच नाही ना तुकोबारायच्या पर्वतावरती गेले. एक गवामी विठोबाचे नाम आणि काचे काम नाही येते या न्यायानं भगवंतांना करुणा वाटायला लागले. वैकुंठ नायक असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण करतायत, भगवंताचं भजन करतायत, भगवंताला करुणा त्या ठिकाणी वाटतायत. आणि काय होते ध्यानाशी अनुनी पांडुरंग मूर्ती लाविला दोन्ही नेत्रपाती म्हणे देवादी देवा रुक्मिणी पती माझी विनंती अवधारा. नेत्र लावलेले डोळे त्या ठिकाणी डोळे झाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी पांडुरंग झाले. पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग याने ना पांडुरंगाचं धावा घ्यायला लागले, पांडुरंगाचं भजन करायला लागले, करुणा वाकायला लागले. देवानी देवा रुक्मिणी पती असणारे पांडुरंगा काय तर त्या ठिकाणी माझी विनंती आहे का. कुठली विनंती पुढे बघूया. कैसे करावे तुझे ध्यान हे माझे सर्व काहीच ध्यान कैसे पाहावे तुझे कारण हे मद दाखवणे याच का. हो देवा तुमचं नाव त्या ठिकाणी घ्यायचंय, तुमचं त्या ठिकाणी भजन करायचंय, पण करताना काय करावं, कुठल्या पद्धतीने तुमचं भजन करावं, कुठल्या पद्धतीने तुमचं नाव घ्यावं हे मला माहित नाही देवा. मग काय करू देवा, कसं तुला पाहू, कसं तर देवा तुला कोठे पाहू, कोण्या वनाला मी जाऊ, देव लागला वनवा जरा येऊ द्या की नव. या नाही ना देवा मला वनवा, माझ्या देवाला माझ्या शरीराला वनवा लागलेला आहे. आणि म्हणून पाऊस रूपी किंवा पाणी जल रूपी असणारा आशीर्वाद तुम्ही द्या देवा. अशा पद्धतीची करुणा तुकोबाराय भागायला लागले. कैसी करावी तुझी स्थिती कैसी करू निश्चेती कोणत्या भावे रुक्मिणी पती भेटशी मज प्रती हे सांग. गीती गाव कैशा रेटी ध्यानाशी आणाव कैशा मूर्ती जानात राहावे कवरे स्थिती हे मज प्रती तू सांगा तू तरी आला. हो देवा तुम्हाला कसं पाहू, देवा तुला कुठे पाहू, ह्या नाही ना देवा कुठं पाहू, तुम्हाला कसं पाहू, पाहताना काय त्या ठिकाणी तुमचं वर्णन, तुम्हाला कोणत्या पद्धतीने पाहू देवा, पाहण्यासाठी काय लागते देवा.
अशा पद्धतीची करुणा त्या ठिकाणी तुकोबाराय भाकायला लागले. उतर्य लक्ष गोचर तरी कैसा लक्ष आणि अनुमी पामर येव धर्म वरून कुबेर तयासी पार न कळे तुमचा पार जो आहे किंवा तुमचा जो अंत आहे तो यमाला कळला नाही, कुबेराला कळला नाही, वरुणाला कळला नाही. असा असणारा तुम्ही त्या ठिकाणी अंत पार ज्यांचा कसं तर कानडा राजा पंढरीचा या नाही ना तुमचा अंत पार त्या ठिकाणी कोणालाही लागलेला नाहीये. अशा असणारे देवा तुम्हाला कुठं पाहू. चंद्र सूर्य तारा गणा निश्चिती भ्रमणे किती तुझ भवती इंद्रादी देव पारणे नती किती किती बश. देवा चंद्र सूर्य त्या ठिकाणी असणारे तारे किंवा तुझ्या भोवती त्या ठिकाणी असणारे प्रदक्षिणा करतात किंवा तुझ्या भोवती फिरताय इंद्रादी देव म्हणजे सर्व देवगण त्या ठिकाणी तुझ्या असणारी त्या ठिकाणी प्रार्थना करतायत, तुझं नाव त्या ठिकाणी घेत आहेत. आणि मग मी मशक मी तुमचं काय वर्णन करू, कसं तर मज पाहणार आहे काय थोडंपण या न्यायानं जगद्गुरु बोलताय. ब्रह्मा तुझे पोटीचे बाळ शोधित आले नाभी कमळ परित्यासी सर्वता नांत करे मग स्तुती तात्काळ तुझ देवा. देवा तुमचा पुत्र असणारा ब्रह्मदेव तो ब्रह्मा सुद्धा तुमच्या नाभी कमलातून त्या ठिकाणी प्राप्त झाला, तुमचा त्या ठिकाणी शोध घेतोय पण त्यांना सुद्धा तुम्ही प्राप्त झालेले नाहीये देवा. तुझ्या दर्शनाची धरून आरती स्मरण करती शंकर पार्वती तयासी तू दुर्लभ वैकुंठपती तेथे माझी आरोग्य पुरे. देवा तुमचं भजन किंवा तुमच्या दर्शनाची आस राहून भजन करी महादेव या नाही ना महादेव सुद्धा तुमचं भजन करताय. महादेवच नाही तर माता पार्वती सुद्धा त्या ठिकाणी तुमचं भजन करताय देवा. अशा असणारे देवा आणि मग मी त्या ठिकाणी काय अल्प माझी मती पामराची या नाही ना देवा मी काय तुमचं स्तवन करू, मी तुम्हाला कुठल्या पद्धतीने पाहू देवा. असं त्या ठिकाणी तुकोबा बोलता. ऐशी कल्पना निश्चिती मनी आठवली पांडुरंग मूर्ती कोणी त्याची सप्रेम भक्ती करी श्री प्रती काय तेव्हा. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने करुणा भक्ताय त्या ठिकाणी भाव आहे आणि म्हणून भाव बळे आकळे करतळी आवळे भाव बळे आकळे कळे. अशा पद्धतीने पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी किंवा पांडुरंगाचं ध्यान आहे भाव आहे आणि मग भाव बघून श्रीपती काय करतात. 7 दिवसापर्यंत नेत्र झाकिले एकाग्र कमन करुण नसवेची फळ आत्मा जीवन नाम स्मरण करीत असे. 7 दिवस त्या ठिकाणी डोळे झाकलेले आहेत, अन्नाचा कण नाही, अन्न नाही, पाणी सुद्धा सेवन केलेलं नाहीये. मग आता त्या ठिकाणी काय होते नामस्मरण करायला लागले, भगवंताचा दावा करतायत, भगवंताचं नाव घेत आहे आणि मग पुढं काय झालं. शरीर वाचा एकाग्र मना करुणा भाकिनी प्रीती करुणा तो कौतुक दावी रुक्मिणी रमना ते परिसास जन भाविक हो. म्हणून त्या ठिकाणी कसं तर नाम घेता वाया गेला. सांगा कोणी ऐकला. ह्या न्यायानं नाव घेतलं त्या ठिकाणी घेतलेल्या नावाचं त्या ठिकाणी फळ प्राप्त होणार म्हणजे होणार. आणि मग प्राप्त काय व्हायला लागलं किंवा काय कौतुक देव दाखवतात, भगवान परमात्मा काय कौतुक दाखवतायत पुढं बघूया. कृष्ण वर्णाती विशाल सर्परूप धरून घन निळ तुकया भोते ते वेळ सबळ महाकाळ फिरे जैसा. आणि म्हणून कृष्णवर्ण म्हणजे काळाभर ज्याला म्हणून आपण तशा पद्धतीचा एक महासर्प त्या ठिकाणी महासर्पाच्या रूपामध्ये पंढरीश परमात्मा किंवा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तुकोबारायांच्या भोवती फिरतायत. फिरताच्या नंतर तुकोबारायाला काय वाटतं. विशाल फणा उभारोने धुधुकार टाकी ते क्षणी तुकया भयन धरी चित्ती मने नेत्र झाकवणी तटस्थ. आणि म्हणून तो साप जो आलेला आहे तो विशाल अशा पद्धतीचा फडा त्या ठिकाणी काढलेला आहे आणि फुटकऱ्या मारायला लागला.
मारताना मात्र तुकोबाला याचं भान नाही, कारण देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भाव, या न्यायानं देहावरची आसक्ती नाही किंवा देहावरती उदार झालेला तुकोबाला आहे. या भूतकाळाला त्या ठिकाणी लक्ष देत नाहीत, पाहत नाहीत. आणि मग काय झालं, शबानी अकस्मात तुकयासी बोले निज गुहारत, महासर्प होवोन्या तीर्थ रुक्मिणी कांत आले की. आणि मग अशा अवस्थेमध्ये आकाशवाणी झालेली आहे. आकाशवाणी काय सांगते, तर तुकोबा जगाचा जगन्नियता असणारा पंढरीश परमात्मा किंवा भगवान परमात्मा सापाच्या रूपामध्ये तुमच्या जवळ आलेला आहे. आणि अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर, आकाशवाणी झाल्याच्या नंतर तुकोबाराय काय करतात, अरे तो नेत्र उघडोनी आता दृष्टीने पाहे प्रेमळ भक्ता, चित्ती भयना धरे सर्वता, ऐसी वार्ता आहे केली. अहो काय आकाशवाणी झाली, तर त्या ठिकाणी भगवान पंढरीश परमात्मा तुम्हाला दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून नेत्र कमळ त्या ठिकाणी उघडा, भगवंताचं दर्शन घ्या. अशा पद्धतीने आकाशवाणी झाली. आणि तुकोबाने त्या आकाशवाणीवरती काय प्रत्युत्तर दिलं, ऐसी वार्ता कोणी निश्चिता, चित्ती मनत से प्रेम भक्त, सर्प रूप धरून आले भगवंत, दिन पाहे निश्चित त्याला गे. आणि मग त्या ठिकाणी आकाशवाणीला तुकोबाराय म्हणताय, सर्प रूपाने भगवंत आले. भगवंताला मी ह्या रूपामध्ये पाहणार नाही, कारण आवडे हे रूप गोची रे सगुण, असं असणार रूप माझ्या दृष्टीसमोर पाहिजे, किंवा असं असणार रूप, आणि ह्या रूपाचं दर्शन मला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुकोबाराय बोलतायत. कशामुळं, तर भाव आहे. कशामुळं, तर भक्ती आहे. कशामुळं, तर प्रेम आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या तुकोबारायांच्या जी जिद्दी आहे किंवा जिद्द आहे, त्या जिद्दीला काय होतं, जनी भरला जनार्दन, ऐसी बोलती श्रुती पुराणे जाण, विश्व देख अवघे जन, ते कैसे नि तारिले म्हणावे. आणि म्हणून कवी करता म्हणतायत, जनी म्हणजे सर्वत्र देव आहे. कसं, तर सर्व घटी राम, देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. त्या ठिकाणी गाड्या असतील, भांड्या असतील, त्या भांड्यामध्ये पाणी ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये सूर्य जसा दिसतो, तसं देव असणारा सर्वत्र चराचरामध्ये व्यापलेला आहे. अशा पद्धतीनं जर देव असेल किंवा विश्व, अवघे विश्व जर देव असेल, तर सगळ्यांना देव कसं चांगलं म्हणावं, असा प्रश्न एकंदरीत कवी करते त्या ठिकाणी मांडतायत. आणि पुढे काय होते, पांडुरंग उपासक रुपयाने कन पावे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणताय, कसं, तर पृथ्वीमध्ये 71% जवळपास पाणी आहे, पण चातक नावाचा पक्षी त्या पाण्याला स्पर्शही करत नाही. तो त्या ठिकाणी आकाशामधून जे पाणी येतं ते पाणी प्राशन करतं आणि त्याच पाण्यावरती आपला उदरनिर्वाह बाळगतं किंवा उदरनिर्वाह करतं. त्यात नाही ना, मला त्या ठिकाणी सर्वत्र जरी भगवंत असेल तरी मला माझी सावळी भगवंताची मूर्ती माझ्या पुढे त्या ठिकाणी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी असणार अन्न ग्रहण करणार नाहीये. अशा पद्धतीने तुकोबारायांचा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे. आणि मग पुढे काय होते, जे ध्यानात वर्णिले श्रुते पुराणे, संती वाठविले हृदय भुवने, तैसा होईल कैवल्यदानी, पाहे नयनी मग मी तया. आणि म्हणून वेद शास्त्रामध्ये किंवा श्रुती पुराणांमध्ये त्या ठिकाणी भगवंताचं जशा पद्धतीनं महात्म्यांनी संतांनी वर्णन केलेलं आहे तसं असणारा साक्षात
मोक्षाची प्राप्ती करून देणारा मोक्षदाने माझ्या समोर त्या ठिकाणी पाहायचं आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुकोबाराय त्या ठिकाणी बोलतात. ऐसा अंतर्भाव तुकयाचा जाणवनिया वैकुंठीचा बाहेर प्रगट होय साचा प्रेम भक्तीचा बांधला जो. आणि म्हणून भक्तीचा बांधलेला आहे हा त्या ठिकाणी भावाचा आहे. कसं तर देव येतो पण आपण मिळावायचं बोलवत नाही, देव येतो पण द्रौपदीचं का आपण बोलवत नाहीये. आणि त्याच नाही ना तुकोबारायांचा जो दृढ भाव आहे, जे प्रेम आहे, जी भक्ती आहे, त्या भक्तीवरती भुंगीला असणारा भगवंत त्या ठिकाणी त्यांना प्रेमाचा पाना फुटायला लागला. आणि प्रेमाचा पाना फुटायला भगवंत काय करतो. चतुर्भुज घनश्यामा शंख चक्रा चक्र गदा पद्म निज भक्ताचे देखून प्रेम तो आत्मा राम प्रगटला. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व प्रकारे अवतार प्रतीती घेतली. त्यांना 7 दिवसामध्ये सापाचं रूप त्या ठिकाणी रूपाने दर्शन देण्यासाठी आले, परंतु दर्शन घ्यायला तयार नाही. आणि म्हणून भक्ताचा दृढ भाव बघितला आणि तात्काळ अशा पद्धतीनं चतुर्भुज घनश्याम शंख चक्र पद्मगदा अशा असणार हे त्या भगवंताचं स्वरूप भक्ताचा प्रेम बघितलं आणि तात्काळ अशा पद्धतीनं तुकोबारायांच्या समोर ती मूर्ती प्रगट झाली. तो का उघडे नेत्र पाहते तो पुढे उभा रुक्मिणीपती दिव्य कुंडले काने तळपती मकरा कृती सुढाळ. आणि मग ती चतुर्भुज असणारी रूपाची मूर्ती त्या ठिकाणी समोर आहे. आणि मग त्या ठिकाणी बोलल्याच्या नंतर तुकोबाराय आपले नेत्र आपले डोळे उघडले आणि उघडल्याच्या नंतर पाहतायत. काय पाहतायत तर त्या ठिकाणी मकराकार असणारे कुंडल भगवंताच्या कानामध्ये आहे. असं असणारं रूप त्या ठिकाणी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबाराय काय बोलतात. तो देवादिदेव पंढरीराय तो का उचलवणी घेतला कडे जैसी तांगया पासे निज माये लवला आहे संभोखित आहे निज प्रीती. आणि मग तो देवादी देव असणारा पंढरीत परमात्मा तुकोबारायांना कडी म्हणजे त्या ठिकाणी आपल्या कडेवरती उतरून घेतलेला आहे. कशा पद्धतीनं एखादं बाळ त्या ठिकाणी हट्ट धरावा आणि धरल्याच्या नंतर त्या आईनं बाळाला उतरून घ्यावं. कशा पद्धतीनं तर आईशी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती. अशा पद्धतीनं आई जसं आपल्या बाळाला आपल्या कमरेवरती कडेवरती उतरून घ्यावं त्या न्यायानं तुकोबारायांना पंढरीस परमात्मा उतरायला लागले. म्हणे तू माझा लढीवाळ आता उघडोनी पाहे डोळ तुझना विसंगे सर्व काळ ऐसे घन नीळ बोलले. आणि म्हणून तू माझा लढीवाळ आहेस, तू माझा प्रेमळ भक्त आहेस आणि मग तुला मी त्या ठिकाणी विसरणार नाही. अशा पद्धतीनं घननीळ जगाचा जगणीयता पंढरी परमात्मा जगाचे मायबाप असणारे भगवान परमात्मा बोलायला लागले. आणि मग तुकोबाराय काय करतात. लोकयाची विदेही स्थिती मागोती झाला समाधी मग सावध करी रुक्मिणी कांत म्हणे पाय निश्चित मजकडे. आणि मग विदेही स्थितीमध्ये असणारे तुकोबाराया परत आपले नेत्र झाकले, समाधीस्थ असणाऱ्या अवस्थेमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर पंढरीस परमात्मा म्हणतायत अहो माझ्याकडे पहा तुकोबा. आणि मग असं पंढरीस परमात्मा बोलल्याच्या नंतर तुकोबाराय काय बोलतात. मग नेत्र उघडून ते समयी पाहितो सगुण मूर्ती शेषशाही पाहिल्या परिस विशेष काही लाभ ठाई देखील. आणि मग जगात त्या ठिकाणी जगातून तुकोबारायांनी पंढरीस परमात्म्याच्या सांगण्यावरून आपले नेत्र उघडले. उघडल्याच्या नंतर पाहतायत, पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेषशाही मूर्ती त्या ठिकाणी दिसायला लागली. विशेष अशा पद्धतीची शेषशाही मूर्ती दिसायला लागली. दिसायला लागल्याच्या नंतर तुकोबाराय काय बोलतात. आता भैरवी ह्या लक्ष चिंतित होता कोणे त्याहुने विशेष गुण रूपडे तुका बैसोनी वा
निज निवाडे पाहता आणि म्हणून अशा पद्धतीनं तुकोबा काय पाहताय आणि पाहताना म्हणताय आता दृष्टी पुढे ऐसा तूच राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा या नाही ना देवा माझ्या दृष्टी पुढे आता तुम्हीच राहावं अशा पद्धतीची प्रार्थना करताय आणि मग पुढं काय होणार आहे ते या ठिकाणी ज्ञानव्रत वयोव्रत तपोव्रत मंडळी आहे त्यांच्या मुखामधून आपण ऐकूया ह्या ठिकाणी मज पामर आहे काय बरोबर पायीचे वाहन पायी बरे याने किंवा आपुल्या बळे मी नाही बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंक्य मंगळ बोलत सेवाने बोलविता धनी वेगळाची याने भगवान परमात्माने जी काही बुद्धी दिली त्या बुद्धीनं बोलण्याचा प्रयत्न केला बोलताना एखादा शब्द मागचा पुढे झाला असेल पुढचा मागे झाला असेल किंवा त्या ठिकाणी ओळीचा अर्थ स्पष्ट निघाला नसेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे काही चांगलं आहे ते भगवान परमात्मेचा निश्चित अशा पद्धतीचा प्रसाद आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं समोर आमचे हरिभक्त पारायण बाळासाहेब पाटील ताडे आमचे हरिभक्त पारायण मारुती पाटील दोघाडे आमचे मारुतराव पाटील आमचे काय यमडी पाटील शिंदे आमचे संभाजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत हिवराळे त्यांच्या पुढे बोलण्याचा योग कसं तर बाहेर फिरताना हे लेकरासारखं सांभाळतात चला तुमचं लय छान असं बोलतात आणि म्हणून त्यांच्या हिमतीवर बाहेर फिरण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या हिमतीवर बोल येते भाऊ असं म्हणतात ते आणि म्हणून त्यांच्या पुढे गावात सुद्धा बोलण्याचा योग गावात सर्व मायबापांच्या समोर बोलण्याचा योग त्या ठिकाणी आज खरंच धन्य झालो कारण उजळले भाग्यात ताव विचिंतावरली संत दर्शने हा लाभ करून उजळला या न्यायानं झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती ज्ञानव्रत वयोव्रत तपोव्रत मंडळीच्या चरणावरती समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम राजा रामचंद्र भगवान की जय. या पुढील सूचकाची सेवा हरिभक्त पारायण माधवराव पाटील भोसले हे करतील वाचक या आता काय नाही, पुढे या.